नमस्ते, मी रमेश मुकादम. ओबीसी नेते राजाराम पाटील यांनी एक लेख लिहिलेला आहे. महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची भौतिक कुवत व लायकी काय असं सवाल हा राजाराम पाटील यांनी विचारलेला आहे आणि त्या संदर्भात आपले काय म्हणणं आहे कमेंट्स करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. लिंग पिसाट अशोक खरात हा आमचा गुरु आहे, म्हणून आम्ही त्याची पूजा करतो, त्याच्यावर छत्री धरतो. अशा प्रकारे जाहीर वर्तन महिला आयोगाचे अध्यक्ष करत आहात. त्याच्यासोबत महाराष्ट्राचे अर्धे मंत्रिमंडळ लोकांना दिसते. त्यावेळी आम्ही आमचे वर्तमान आणि आमचे भविष्य नुसत्या मूर्ख लोकांच्या हाती दिले नसून लिंग पिसाट सत्ताधारी लोकांच्या हाती दिले आहे, याची लाज आज प्रत्येकाला वाटत आहे. एप्स्टीन फाईलमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प अडकले, त्यात जगातील सत्ताधारी नेते दिसले, आमचे पंतप्रधान आणि काही उद्योजक मंडळींची नावे दिसली. साऱ्या जगाने मानवी नीतिमत्ता गमावलेली आहे, त्यात भारताचे नाव आहे, याची लाज महाराष्ट्राला वाटली असावी. मराठी पाऊल लैंगिक भ्रष्टाचारात एप्स्टीन फाईलप्रमाणे पुढे पडते आहे, हे खरात चाकणकर ब्रँडने दाखवून दिलेले आहे. आम्ही आमच्या तरुण मुलामुलींना काय आणि कोणता आदर्श या चर्चेतून देणार आहोत हा प्रश्नचिन्ह आहे. ह्या लिहिण्याचा बोलण्याचा विषय नाही. तुमची माझी मुली चर्चा पाहत आहेत, त्याच्याजवळ आमच्या नेतृत्वाच्या चुका मोठ्या मनाने कबूल करण्याचा छोटासा प्रयत्न आहे. त्याप्रमाणे खरी जीवनमूल्य काय आहेत हे सांगण्याची भयंकर स्थिती आपल्यावर आलेली आहे. पुढच्या महिन्यात 14 एप्रिल 2026 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती येते. महाराष्ट्रात, देशात आणि साऱ्या जगात या महान नेतृत्वाच्या विचारांवर भाषणे होतील. मला काही सभांचे निमंत्रण आहे. कुणी कितीही लपविले तरी महाराष्ट्राला लज्जा उत्पन्न करणारे एप्स्टीन आणि खरात फाईल लोकांच्या नजरेआड करता येणार नाही, म्हणून यावर चर्चा झालीच पाहिजे. यावर सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे. महाराष्ट्र शासन आणि पुरोगामी महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाच्या अब्रूचे झेंडवडे उडवणारी ही चर्चा आहे. अंधश्रद्धेच्या मंदिरात बसलेला बुवा बाबा अशोक खरात जेव्हा आपल्या लैंगिक शोषण परंपरेत महाराष्ट्राच्या अर्ध्या मंडळास आपले शिष्यत्व देऊन भारताच्या गुरुशिष्य परंपरेला बदनाम करतो, तेव्हा या प्रकरणाचा चेहरा असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांचे वाक्य आपले लक्ष वेधून घेते. गोंधू बाबा अशोक खरात याला त्या आपला गुरु मानतात. या अत्याचारी बाबाला पोलिसांनी आता अटक केलेली आहे. महिलांवरील अत्याचारी 33 कोटी देव आणि त्याचे गोंधू बाबा शेठजी भटजी असलेले वैदिक ब्राह्मणी हिंदू मनुस्मृती धर्माची दुष्ट पद्धत सर्वांना माहीत आहे. हजारो वर्षाची स्त्री शूद्र अतिशूद्र शोषक वृत्ती ही हिंदू धर्म परंपरा नाकारून धर्म चिकित्सा आपल्याकडे बुद्ध, चारवाकी, महावीर यांनी 2500 वर्षापासून सुरू केली. अलीकडे नव्या भारताची राष्ट्रीय चारित्र्याची नव्याने मांडणी महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. भारतीय संविधानाने जी भारतीय नागरिकांच्या नव्या जीवन पद्धतीची मांडणी केली आहे ती मनुस्मृती विरोधाची मांडणी आहे. अंधश्रद्धेच्या विरोधी नव्या विज्ञानवादी विचारसरणीची मांडणी आहे. गोंधू बाबा, लिंग पिसाट अशोक खरात याला गुरु मानणाऱ्या रुपालीताई चाकणकर या फुले, शाहू आंबेडकर व भारतीय संविधान याची समान अर्थ नाव घेतात. यातला फरक आम्ही महाराष्ट्रासमोर ठेवला पाहिजे. अर्थात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, अशोक खरात यांच्या फोटोत दिसणारे खासदार सुनील तटकरे, चंद्रकांतदादा पाटील आणि इतर छोटे मोठे नेते यांच्या मनुस्मृतीचे समर्थक बुवा बापू, नाना, दादा आणि फुले शाहू आंबेडकर भारतीय संविधान यातला फरक सांगण्याची वेळ आलेली आहे. लिंगपिसाट अशोक खरात याला गुरु मानणारा कोणती स्त्री पुरुष हा फुले शाहू आंबेडकर आणि भारतीय संविधानवादी विचाराचा कसा असू शकतो? अर्थात फुले आंबेडकरांचे विचार हा अंश शब्द हिंदू धर्म चिकित्सक, बुद्ध, चारवाक, महावीर यांच्या आधुनिक विज्ञानवादी विचाराचा आहे. स्त्री विरोधी, ओबीसी, SC, ST विरोधी, हिंदू ब्राह्मण धर्म सोडून देणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय संविधान हे आमचा आदर्श असला तर
चाकणकर ताई आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ नेत्यांनी अशोक खरात याला गुरु ठरविणारा स्त्री विरोधी धर्मही सोडला पाहिजे. केवळ आपल्या संविधानिक पदे आणि राजकीय पक्ष पदाचे राजीनामे देऊन हा प्रश्न सुटणार नाही. आपल्याकडे विचार आणि आचारनिष्ठा जपणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मांडण्याची आंबेडकरी जयंती आहे. महाराष्ट्राच्या वक्त्यांची ही मोठी जबाबदारी आहे. स्त्रियांची प्रतिष्ठा जपणार राजा छत्रपती शिवराय आज महाराष्ट्र सांगायला हवं. महाराष्ट्राच्या माता भगिनी यांचा मान खाली घालायला लावणारा केवळ अशोक खरात एकटाच बंधू बाबा नाही, त्याला मानणारे तमाम शिष्य अंधभक्त संविधान विरोधात आहे. भारतीय संविधानानुसार वैधानिक दृष्टिकोन बाळगणे हे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य आहे. फंडामेंटल ड्युटीज मानले गेले आहे. भारतीय संविधानाच्या आर्टिकल 51H मध्ये आणि अ मध्ये वैधानिक दृष्टिकोन आढळतो आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधक बुद्धी, सुधारणावाद याचा विकास करणे प्रत्येक भारतीय नागरिक कर्तव्य आहे. हे कलम आपण केवळ माहिती मिळवण्यास सांगत नाही, तर विचार करण्याची पद्धती सांगते. वैज्ञानिक दृष्टिकोन, सायंटिफिक टेम्पर, कोणतीही गोष्टीवर अंधश्रद्धेपोटी विश्वास न देता तू पुराव्याच्या आणि तर्काच्या निकालावर तपासून पाहणे. मानवतावाद, ह्युमॅनिझम, माणसाला केंद्रस्थानी ठेवून दयेची आणि समतेची भावना जोपासणे. शोधक बुद्धी, स्पिरिट ऑफ इक्विलिटी, प्रश्न विचारणे, सत्याचा शोध घेणे. सुधारणावाद, रिफॉर्म, जुन्या आणि जाचक रूढी परंपरा सोडून समाजाच्या हितासाठी बदल स्वीकारणे. जय आई एकविरा, जय जिजाऊ, जय सावित्रीबाई, जय संविधान, जय भीम, जय ओबीसी. राजाराम पाटील, उरण रायगर यांनी हा लेख लिहिलेला आहे. वैचारिक लेख आहे, अत्यंत चांगला लेख आहे. समाज बांधवांनी या लेखाचा विचार करावा आणि समाज कुठल्या पद्धतीने चालू आहे याची दखल घ्यावी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आपण आत्मसात केला पाहिजे. विशेष करून तरुणांनी या संदर्भात त्याचा बोध घ्यावा आणि तरुण त्याचे बोध घेतील याबद्दल काही शंका नाही. या संदर्भात आपलं म्हणणं काय, कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.